नमस्कार शेतकऱ्याच्या भागांना, मी आहे कृष्ण गिरजी. आपण आज पाहत आहोत शेळीपालन परवडतं का. जर बघितलं, शेळीपालन हा परवडणारा व्यवसायच आहे, कारण शेळीला गरिबाची गाय म्हणली जाते. शेळी ही एक गरिबाची गायच आहे, कारण गरिबाला सकाळी एक तांभर दूध ते शेळीचं मिळतं, ते आज श्रीमंताला एका गाईचं 5-6 लिटर दूध मिळतं. गरीब शेळीचं उत्पन्न, एका शेळीचं उत्पन्न एक शेळी जर आपण बघितलं, एक शेळी एका वर्षात दोन वेळेस वेचते. एक वेळेस एक शेळी 2 पिल्लांना जन्म देते. एक शेळीचं उत्पन्न आहे समजा एक वर्षाचं कमीत कमी 24 ते 23,000 रुपये. तुम्ही जर विचार केला तर 23 ते 24,000 उत्पन्न कसं काय आहे. जर बघितलं, एक शेळी एक करोड सध्याच्या घडामोडीत विकतं एक 5 ते 6,000 रुपयाला. तर तुम्ही विचार केले 4 पिल्लाचे आपल्याला 24,000 रुपये भेटतात. एका शेळीची जर आपण 25,000 जर पकडली, तर समजा आपल्याकडे जर 10 शेळ्या जर असल्या, ते 10 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न आपल्याला कमीत कमी एक 2 ते 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न भेटतं. आपण जर बघितलं, एक नोकरी आपण जर 10-12 हजाराची जर नोकरी केली, तर तिथं आपल्याला 10 ते 12 तास कुठेतरी अडकून भेटायला भेटतं आणि आपल्याला ती नोकरी करा नाही वाटत. आपण जर शेळीपालन व्यवसाय जर केला, हा व्यवसाय आपल्याला खरंच परवडू शकतो. शेळीपालन 10 ते 20 शेळ्यापासून सुरुवात करायची आणि वार्षिक चांगलं उत्पन्न भेटतं. तुम्ही जर नोकरी जर केली, 10 ते 12,000 रुपये महिन्याने तुम्हाला एक वर्षाचे समजा 1,20,000 ते 1,30,000 रुपये महिना पडेल. पण तुम्ही जर 10 शेळ्या केला, जर तुम्ही वर्षाला एक तुमचं स्वतःचं काहीतरी शेती बघून जर व्यवसाय केला, तुम्ही एक वार्षिक उत्पन्न 2.5 ते 3 लाख रुपये तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. शेळीपालनाची जर सुरुवात जर करा, 1 शेळीपासून करा, 2 शेळीपासून करा. तुमच्याकडे जर भांडवल असलं थोडंफार, तर 5 ते 6 शेळ्यापासून सुरुवात करा.